यापुढची बातमी मुंबईत नाही। मुंबईच्या अभ्युदयनगरच्या रखडलेल्या पुनर्विकासाला आता हिरवा कंदील दाखवला गेलाय। कॅबिनेटच्या बैठकीतल्या निर्णयाची आज विधानसभेत घोषणा केली जाईल। धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची घोषणा केली होती। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी पुनर्विकासाचा मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा अंदाजे 5000 कुटुंब किंवा 25000 लोकांना फायदा होणार आहे। म्हाडा इथे नोडल एजन्सी म्हणून काम करेल आणि या संदर्भात निविदा सुद्धा लवकरच काढल्या जातील। सुशांत सावंत सध्या आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सुशांत, मुंबईच्या दृष्टीने अभ्युदयनगरच्या नागरिकांच्या दृष्टीने पुनर्विकासाची बाब किंवा तो निर्णय प्रचंड मोठा आहे। पुढची प्रक्रिया कशी असेल? ज्ञानदा, जर बघितलं असेल तर गेल्या अनेक वर्षापासून अभ्युदयनगरचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प होता तो रखडलेला होता। तिथल्या नागरिकांनी, रहिवाशांनी जे आहे ते वारंवार आतापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांची भेट घेतली होती। मात्र आता खऱ्या अर्थानं त्यांच्या लढ्याला कुठेतरी न्याय मिळताना पाहायला मिळतोय। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे लवकरच मोठा निर्णय घेतील आणि थोड्याच वेळात ते विधानसभेत देखील त्याचे निवेदन जे आहे ते करणार आहेत। यामुळे सुमारे 5000 कुटुंब अर्थात 25000 लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे आणि यासाठी खऱ्या अर्थानं म्हाडा जे आहे ती नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे। निविदा काढून अभ्युदयनगरचा पुनर्विकास जो आहे तो केला जाईल अशी देखील आपल्याला माहिती मिळते। अतुल सावे थोड्याच वेळात घोषणा करतील। मात्र आपण जर बघितलं असेल तर भाजपकडून धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं जे मुंबईतील प्रकल्प आहेत, गृहनिर्माण प्रकल्प ते मार्गी लावू आणि सर्वसामान्यांना दिलासा देऊ असा त्यांनी शब्द दिला होता। आणि त्यानंतर आता कुठेतरी हा निर्णय मोठा घेतला। आपण जर पाहिलं असेल तर दक्षिण मुंबईची जागा जी आहे ती भाजपला लढवायची आणि त्यासाठी हा पुनर्विकास प्रकल्प देखील लवकरच आता मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।